नमस्कार, उर्मिलास किचनमध्ये आज मी तुम्हाला आषाढी एकादशी निमित्त उपवासाचे वडे बनवून दाखवणार आहे. अगदी झटपट अशी बनणारी ही रेसिपी आहे. रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथं मी 4 बटाटे सालं काढून घेतलेली आहेत. आता आपण बटाटे किसून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण सगळे बटाटे इथं किसून घेतलेले आहेत. एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बटाट्याचा कीस टाकून स्वच्छ असा 2 वेळा आपण तो धुवून घेणार आहोत. तर इथं हातामध्ये बटाट्याचा कीस घेऊन अगदी घट्ट पिळून घ्यायचा आणि एका ताटामध्ये मी तो काढून घेत आहे. बटाट्याच्या कीसमध्ये पाणी जरा देखील राहिलं नाही पाहिजे. तर अशा पद्धतीने सगळा कीस आपण इथं काढून घेतलेला आहे. यामध्ये आता मी 1-2 चमचे साबुदाण्याचं पीठ टाकलेलं आहे. 4 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा जिरं बारीक वाटून यामध्ये टाकलेलं आहे. 4 चमचे दाण्याचा कूट, वरून चवीनुसार मीठ आणि इथं मी एक वाटी भरून वरईचं पीठ घेतलेलं आहे. तर वरई मी इथं मिक्सरला बारीक फिरवून घेतलेली आहे. वरईचं पीठ थोडं थोडं करून या मिश्रणामध्ये आपण टाकून घेणार आहोत. तर एकदम टाकायचं नाही. जसं लागेल तसं आपण पीठ थोडं थोडं इथं वापरणार आहोत. तर हे पीठ भिजवण्यासाठी पूर्ण वाटी भरून पीठ आपल्याला इथं लागलेलं आहे. तर सगळं व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेणार आहोत. वडे बनवण्यासाठीचं पीठ आपलं इथं तयार झालेलं आहे. आता तयार पिठापैकी एक छोटासा गोळा घेऊन हातावरती आपण वडा थापून घेणार आहोत. तर अशा पद्धतीनं मी इथं वडा बनवलेला आहे. तर सगळे वडे बनवून तयार आहेत. आता आपण तळून घेणार आहोत. तर वडे आपण शॅलो फ्राय करणार आहोत. पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि दोन्ही साईडनी मस्त असे आपण क्रिस्पी होईपर्यंत वडे हे तळून घेणार आहोत. आपण हे वडे शॅलो फ्राय करत आहोत, त्यामुळे ते जास्त तेलकटही बनत नाहीत. वडे आपले चांगले क्रिस्पी तळले गेलेले आहेत. काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता झटपट असे आपले हे उपवासाचे वडे तयार झालेले आहेत. एक वडा इथं मी तुम्हाला तोडून दाखवते. वरून अगदी क्रिस्पी आणि आतून मऊ असे हे वडे झालेले आहेत आणि तेलकट सुद्धा अजिबात झालेले नाहीयेत. चवीला पण अगदी एक नंबर असे हे वडे लागतात. तर हे वडे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता. अगदी मस्त असे लागतात आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.